मित्रांनो, आज आपण आलो आहोत पेणमधील सुप्रसिद्ध मंदिर आनंद गणेश मंदिर जे आहे. आपण आता त्याच्या मंदिरात प्रवेश करीत आहोत. तुम्ही पाहू शकता इकडे किती झाडं, सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत. हा एंट्रन्स आहे आणि ज्याला कोणाला अगर ब्रह्मांडाचे सर्व देवांचं दर्शन करायचं असेल त्यांनी निश्चित इथे यावं. आपले बहुसंख्य देवांचं दर्शन तुम्हाला इथे करायला मिळेल असं हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. बघा, हे सर्वप्रथम तुम्हाला लक्ष्मीनारायणाचं दर्शन होईल. अगर सगळ्या देवतांचे दर्शन घ्यायचं असेल तर नक्की एकदा इकडे येऊन जावं. हे गणेश आपले गणपतीचं आहे. नित्यानंद स्वामीजी आहेत. आता आपण हनुमानजी आहेत. हे इथे आपण मंदिरात प्रवेश करीत आहोत. तुम्ही पाहू शकता हे मूषक, असं सांगितलं जातं की मूषकाच्या कानात काही सांगितलं तर गणपती बाप्पापर्यंत आपली मनोकामना पोचत असते. म्हणजे मूषकचं एक मोठंसं असं हे आहे तिकडे. हा पाहू शकता तुम्ही. प्रत्येक देवाचं दर्शन पहा तुम्ही. प्रत्येक देवी देवताच्या इथे प्रतिमा आहेत. मूर्त्या सांगा, प्रतिमा म्हणा, काही म्हणा, पण बघा तुम्ही इथे सर्व ब्रह्मांडातली सर्व देवी देवता पाहू शकता तुम्ही इथे. पेणमधील सुप्रसिद्ध असं गणेश मंदिर जरूर एकदा भेट द्या. इथे जे भक्त आहेत, ज्यांना ब्रह्मांडातल्या सगळ्या देवांचं दर्शन करायचं असेल, अशा इथे ज्या मूर्त्या आहेत ते सर्वत्र नसतात असेही देव इथे आहेत. तुम्ही पाहू शकता. ब्रह्माजींची पण मूर्ती आहे. हे बघा, गजानन महाराजांची मूर्ती तुम्ही पाहू शकता. बघा, दत्तगुरु आपले बघा, एकदम रेखीव आणि एकदम सुंदर अशा मूर्तींचं दर्शन होतं. हे बघा, बालाजीची मूर्ती तुम्ही पाहू शकता. इथे प्रतिमा पाहू शकता. प्रत्येक देवता, नंदी तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, माझ्यासोबत आओ मेरे साथ सफरमध्ये तुम्हाला आम्ही घेऊन आलो आहोत पेणमधील सुप्रसिद्ध मंदिर गणेश मंदिर. सर्व देवी देवतांचं दर्शन. हे बघा, ही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्रह्माजींची मूर्ती ही खूप कमी जागेवर तुम्हाला दिसेल, पण इथे तुम्हाला ब्रह्माजी ची मूर्ती ही दिसेल. हे पहा, विष्णूजींचं दर्शन, लक्ष्मी विष्णूजींचं दर्शन. परत एकदा नंदी. प्रत्येक देवदेवतांचं दर्शन तुम्हाला इथे मिळेल. तुम्ही करू शकता. आपण पाहू शकता. इतकं सुंदर असं दर्शन ह्या इथे करायला मिळतं. शांतता आहे, इतकी शांतता आहे ना की तुमचं असं वाटेल की आपण ब्रह्मांडात आलो आहोत. प्रत्येक देवी देवतांचं दर्शन. गणेशजींची प्रतिमा, मूर्ती पहा. हे आपण आता आलो नवदुर्गा मातेचं दर्शन करण्यासाठी. 9 जे रूप आहेत नवदुर्गांचे, त्यांचं पहिलं बघा, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघाष्टा. पाहू शकता इतकं सुंदर सुबक मूर्ती आहेत या. कृष्णगंठा, स्कंदमाता, काव्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. जी 9 रूपं आहेत महागौरीची आणि ती सर्व आहेत. हे आहेत नवदुर्गा मा. पहा, या मंदिरात तुम्हाला आता तुम्ही पाहिलेत त्या नवदुर्गा माची 9 रूपं तुम्हाला पाहायला मिळतील. अतिशय रेखीव असं दर्शन आणि मूर्त्या इथे आहेत. पहा, इथे आहे लक्ष्मी मा, सरस्वती, मांबे,
दुर्गा माचं दर्शन तुम्ही करू शकता इथे. मी तुम्हाला सांगितलं ना की ज्यांना कोणाला सर्व देवांची एकाच देवळात अगर दर्शन करायचं असेल तर ह्यासारखं दुसरं कुठलंही मंदिर नाही. पेण शहर, लक्षात ठेवा, पेण शहरातील आनंद मंदिर स्टेशनहून एक 5 मिनिटाच्या अंतरावर, या 10 मिनिटांच्या रामवाडीच्या जर असं पुढे समर्थनगरमध्ये हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता त्या सुबक मूर्त्या इथे आहेत की मन मोहून जात. आणि या मंदिरातली शांतता, मुख्य म्हणजे या मंदिरातली शांतता, राम लक्ष्मण जानकी पहा. हे पाहून असं म्हणावं लागतं जय श्रीराम. क्या सुंदर मूर्त्या आहेत इथे. आणि हा आहे पेण शहर. तुम्ही पाहू शकता पेण. आणि आता आलो, ही आहे गणपतीची महामूर्ती, गणेशजींची महामूर्ती. दर्शन हे पहा, ती सुबक मूर्ती आहे. तुम्ही पाहून डोळे भरावून जातात. इतकी मोठी मूर्ती आहे. इथे तुम्ही बाजूला उभे राहिलात तर तुम्हाला अख्ख्या पेणचं दर्शन होतं. हे टेकडी जराशा उंचावर आहे हे मंदिर, तुम्ही पाहू शकता.